नमस्कार, पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत झणझणीत चिकन रस्सा। चला तर मग रेसिपी पाहूया। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे कट करून, अद्रक घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 1 मोठा कांदा घेतलेला आहे उभे काप करून, लसूणचा 1 गड्डा घेतलेला आहे, पुदिना घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। अर्धा किलो चिकन घेतलेला आहे, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। मालवणी चिकन रस्सा मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, मालवणी चिकन रस्सा मसाला घेतलेला आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून 1-2 मिनिटं असंच ठेवायचं आहे। सर्वात पहिल्यांदा आपण मसाला करून घेणार आहोत। 1 तवा गरम व्हायला ठेवलेला आहे, त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, तेल घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, छान असं लालसर रंगावर परतून घ्यायचं आहे। हिरवी मिरची घेतलेली आहे, अद्रक घेतलेला आहे, मसाला आपला चांगला परतून झालेला आहे। हा मसाला गार करून घ्यायचा आहे। कुकरमध्ये 1.5 चमचा तेल घेतलेला आहे, तेल गरम झाले की त्यामध्ये चिकन घ्यायचं आहे। चिकनला मिठाचं पाणी सुटलेलं आहे, चिकन लगेच शिजते, त्यामुळे कुकरच्या शिट्ट्या करायच्या नाही। कुकर पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यामुळे तुम्ही एखादी शिट्टी करू शकता। जर तुम्ही 2 ते 3 शिट्ट्या केल्या तर खीर झालीच म्हणून समजा। माझ्या या कुकरला झाकण लावून मिठाच्या पाण्यामध्ये चिकन शिजवून घेतलेलं आहे, कुकरची शिट्टी केलेली नाही। मसाला आपला थंड झालेला आहे, त्यामध्ये खडा मसाला घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। हा मसाला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटण करून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घेणार आहोत, त्यामुळे मसाला आपला छान बारीक वाटून होईल। आपण आता हा कुकर थंड करून घेऊया। गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। मसाला आपला छान बारीक वाटून झालेला आहे। कुकरही आपला थंड झालेला आहे, आपण काढून बघूया। छान चिकन शिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। पाणीही गरम झालेलं आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे, 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं घेतलेलं आहे, रेग्युलर लाल तिखट घेतलेलं आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायचं आहे।
मिक्सरच्या भांड्यात केलेलं वाटण घेतलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. धनिया पावडर घेतलेली आहे. मालवणी मसाला घेतलेला आहे. हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये चिकन घेतलेलं आहे शिजवलेलं. मिक्स करून घ्यायचं आहे. कुकरमध्ये गरम पाणी घेऊन ते पाणी घ्यायचं आहे. मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला जेवढा चिकन रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही गरम पाणी घ्यायचं आहे. आपण आता उकळी काढून घेणार आहोत. चिकन रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. मीठ घ्यायचं आहे चवीनुसार. छान मिक्स करून घ्यायचं आहे. हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून. एक 2 मिनिटं अशी उकळी काढून घ्यायची आहे. झणझणीत चिकन रस्सा आपला झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. माझ्या या पद्धतीने तुम्ही झणझणीत चिकन रस्सा बनवून पहा. तुम्ही 1 भाकरीऐवजी 2 भाकरी खाल. आजची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.